येत्या काही दिवसात गणेशोत्सव येतोय। त्यासाठी घरोघरी आतापासून तयारी सुरू झाली आहे, तर दुसरीकडे गणेश मंडळांचीही लगबग सुरू झाली आहे। मात्र मूर्तींच्या विसर्जनाबाबत मोठा गोंधळ निर्माण झाला होता, पण आता कोर्टाने अत्यंत महत्त्वाचा निर्णय दिलाय, त्यामुळे गणेश मंडळ आणि मूर्तिकार आनंदात आहेत। पाहूयात। बाप्पाच्या विसर्जनाबद्दल मोठा निर्णय। कोर्टाच्या निर्णयावर मंडळांना आनंद। आदेशाबाबत मूर्तिकारांना काय वाटतं? पीओपी मूर्ती या निसर्गाला हानिकारक आहेत, त्यामुळे नैसर्गिक स्रोतात त्या विसर्जित करू नये यासाठी अनेकांनी विरोधी याचिका दाखल केल्या होत्या। त्यानंतर राज्य सरकार प्रदूषण मंडळानं अहवाल सादर केला। त्यावर 2026 पर्यंत येणारे गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, माघी गणेशोत्सवाच्या 6 फुटांपर्यंतच्या पीओपी मूर्ती कृत्रिम तलावात विसर्जित कराव्या आणि त्यापेक्षा मोठ्या मूर्ती नैसर्गिक स्रोतात विसर्जित करण्याचे आदेश कोर्टाने दिलेत। त्यामध्ये आज राज्य शासन तसेच नगरपालिका यांचे वकील, महापालिका यांचे वकील यांनी सांगितलं की आम्ही ॲट द मोस्ट 6 फूटपर्यंत मूर्तीचं कृत्रिम तलावात विसर्जन करू शकतो आणि या पुढच्या ज्या मूर्त्या आहेत त्यांना आर्टिफिशियल आपला समुद्रामध्ये किंवा नैसर्गिक स्रोतामध्ये विसर्जन करण्याची परवानगी देण्यात यावी। मार्च 26 पर्यंत ही इंटरिम ऑर्डर कोर्टाने दिलेली आहे। सरकारने उत्सवाच्या दिशेने एक खूप भक्कम असं पाऊल उचललं आणि कोर्टामध्ये सरकारने एक अहवाल दाखल केला की ज्याच्यामध्ये 6 फुटाच्या खालच्या ज्या मूर्त्या आहेत त्या कृत्रिम तलावात जातील आणि 6 फुटाच्या वरच्या ज्या मूर्त्या आहेत ह्या नैसर्गिक स्रोतामध्ये आपण विसर्जन करू शकतो। त्यामुळे आजचा दिवस हा आमच्यासाठी आनंद उत्सव आहे। विरोधात याचिका दाखल करणाऱ्यांनी या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे। आता मंडळ 6 फुटांपेक्षा मोठ्या मूर्ती तयार करून घेणार, त्यामुळे आम्ही सुप्रीम कोर्टात जाण्याच्या तयारीत असल्याचं त्यांनी सांगितलं। आज ॲक्च्युली रोहित जोशी आणि आमचे जे पूर्ण ग्रुप आहे याचिकाकर्त्याचे, आम्ही दुःखी आहोत। ॲक्च्युली वी आर नॉट सॅटिस्फाईड। आपल्याला ते परमिशन भेटलेली आहे, सरकारमार्फत परमिशन भेटली आहे, तो डेफिनेटली नंबर्स वाढणार आहेत आणि याचा दुष्परिणाम वॉटर पोल्युशन, नॉईज पोल्युशन, लाईट पोल्युशन, एअर पोल्युशन सर्वात होणार आहे। गणेशोत्सव आता काही दिवसांवर आलाय, त्यानंतर नवरात्रोत्सव येईल, पण दरवर्षी मूर्तींच्या विसर्जनाबाबत वादंग निर्माण होतो। आता कोर्टाच्या निर्णयानं मंडळांना दिलासा मिळालाय। मात्र याचिकाकर्ते सुप्रीम कोर्टात गेले तर तिथं काय निर्णय होतो हे पाहणं महत्त्वाचं असेल। भाग्यश्री प्रधान, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।